बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। शिवसेनेत फूट पडली त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते असा मोठा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय। शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता असाही दावा गुलाबराव पाटील यांनी केलाय। एका पत्रातून ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफुसीचं जळजळीत वास्तव स्पष्ट झालंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय लाखे पाटील यांनी सचिव पदाचा राजीनामा दिलाय। राजीनामा देताना लाखे पाटील यांनी संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले। या पत्रात पक्षाच्या पडझडीची कारणं आणि नेत्यांची उदासीनता याबाबत प्रखर शब्दात वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक 8 प्रमुख रस्त्यांवर बैठकीत चर्चा झाली। दरम्यान द्वारका सर्कलसाठी 2 फेज करण्याचं ठरलंय, तर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता देखील लवकरच पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारी संदर्भात वादग्रस्त विधान केलंय। वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम समाज विरोध करत नाही, मात्र मुस्लिमांनी नमाज केल्यावर तक्रारी करतात असं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केलंय। प्रसिद्धी मिळवण्यासाठी अबू आझमी वादग्रस्त वक्तव्य करत असतात, त्यांच्या वक्तव्यांना आम्ही महत्त्व देत नाही, अशा व्यक्तींवर बोलण्यात अर्थ नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमींना खडे बोल सुनावले। छत्रपती संभाजीनगर जालना रोडवर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवण्यात आला। छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मुकुंदवाडी येथील अतिक्रमण हटवल्यानंतर अतिक्रमणधारकांना इम्तियाज जलील भेटायला गेले होते आणि यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। याचवेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा जात होता। दरम्यान नागरिकांनी रस्त्यावर उतरून हा ताफा अडवला। भाजप आमदार संजय केणेकर यांच्या सांगण्यावरून अतिक्रमण काढण्यात आलं। पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे अतिक्रमण काढण्याचा अधिकार मनपाला नाही असं म्हणत इम्तियाज जलील यांनी प्रशासनाला सुनावलं। धाराशिव तुळजापूरमध्ये परवानगीविना अबू आझमींच्या वाढदिवसाची रॅली काढण्यात आली। तुळजाभवानी मंदिरासमोर 4 चाकी वाहनांना बंदी असताना मंदिरासमोरून रॅली काढल्यानं भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। दरम्यान ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अबू आझमी यांच्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी देखील हिंदी भाषा सक्तीचं समर्थन केलंय। हिंदी आपली राष्ट्रभाषा, ती आपल्याला आलीच पाहिजे, हिंदी भाषेला विरोध करून राजकारण करणं चुकीचं असल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटलं। राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये 3ऱ्या भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली। हिंदी सक्ती करू देणार नाही असा इशारा मनसेनं दिला असून याविरोधात उद्या मनसे राज्यभरात आंदोलन करणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मनसेकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर DRIनं 11 कोटी 50 लाखांचं कोकेन ड्रग्ज जप्त केलं। एका परदेशी प्रवाशाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। या प्रवाशानं ड्रग्ज कॅप्सूलमध्ये भरून आपल्या शरीरात लपवून ठेवलं होतं। डोंबिवलीच्या KDMC हद्दीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी रहिवाशांनी उबाठाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची भेट घेतली। इमारतींना रेग्युलराइज करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देऊन देखील रहिवाशांना नोटीस पाठवण्याची हिंमत प्रशासन कसं काय करू शकतं असा सवाल म्हात्रेंनी केलाय। धाराशिवच्या तांदुळवाडी शिवारात नुकसान भरपाईसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला होता। दरम्यान शेतकरी डिझेल घेऊन आले होते, त्यांच्याकडे 30 ते 40 लोक जखमी होतील एवढा साठा होता, त्यामुळे डिझेल घेऊन आलेल्यांवर लाठीचार्ज केल्याचं पोलीस म्हटलेत। नागपूरमध्ये गिरीश महाजन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनाची पाहणी केली। यावेळी हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनाची चालकाकडून देखील माहिती घेतली। हिंगोलीमध्ये भाजपच्या वतीनं बदलता भारत मेरा अनुभव कार्यक्रमाचं आयोजन केलंय। यावेळी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात 11 वर्षात केलेल्या कामांची माहिती देण्यात आली आहे। यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। नाशिक सिन्नर मार्गाचा विस्तार केला जाणार आहे। नाशिककडे येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गाची सोय होणार आहे, तर मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे। राज्यातील काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे पेरण्यांना आता वेग आलाय। आतापर्यंत राज्यात 33 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून सर्वाधिक पेरण्या या लातूर विभागात झालेल्या आहेत, तर गेल्या वर्षापेक्षा यंदा जवळपास 123% पेरण्या अधिक झाल्याचं अहवालावरून समोर आलंय।
अमेरिकेनं इराणच्या 3 अणु केंद्रांवर हवाई हल्ले केले आणि यानंतर इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। दरम्यान या कारवाई अंतर्गत इराणवर हा हल्ला करण्यात आला। त्या कारवाईला मिडनाईट हॅमर असं नाव देण्यात आलं। राज्य परिवहन महामंडळाची श्वेतपत्रिका आज जाहीर करण्यात येणार आहे। परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश एप्रिल महिन्यात दिले होते। त्यानुसार आता ती जारी करण्यात येणार आहे। महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी ही श्वेतपत्रिका महत्त्वाची ठरणार आहे। पुण्यामध्ये वारीच्या काळात येणाऱ्या वारकरी आणि प्रवासी यांनी अडचणी येऊ नये यासाठी मेट्रोच्या मार्ग 1 आणि 2 या लाईनवर अतिरिक्त 130 फेऱ्या चालवण्यात आल्या। याचा फायदा मेट्रो आणि वारकऱ्यांना झाला असून शहरातून तब्बल 3,19,000 नागरिकांनी मेट्रोमधून प्रवास केला। इराण सतत होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देत आहे आणि या पार्श्वभूमीवर भारतानं एक मोठं पाऊल उचललंय। भारतानं मध्य पूर्वेतील पुरवठादारांऐवजी रशिया आणि अमेरिकेतून जास्त तेल आयात करणं सुरू केलंय। अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणनं तेल पुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होते। ज्ञानोबा माऊली आणि संत तुकारामांचा जयघोष करत पालखी मार्गस्थ करते। हजारो वारकरी वारीमध्ये पायी चालतात। अभंग भजन कीर्तन करत गवळण गात वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होत विठुरायाच्या पंढरीकडे जातात। भारत सरकारच्या आयुष मंत्रालय, जेपी हेल्थ फाउंडेशन आणि इतर संस्थांच्या सहकार्यानं वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, औषध वाटप, योगाभ्यास आणि मालिशची व्यवस्था करण्यात आली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं प्रतीक म्हणून काढण्यात येणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा इमामपूर घाटातून मार्गस्थ होतोय। दरवर्षीप्रमाणे यंदाही या दिंडीमध्ये हजारो वारकरी सहभागी झालेत। यावर्षी 22 नवीन दिंड्या सहभागी झाल्या। हिंगोलीच्या नरसी नामदेव इथे संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मंदिरात वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली। वारकऱ्यांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटांवर पोहोचलेली आहे। कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। ज्योतिर्लिंग भीमाशंकर खोऱ्यातील कोंढवळ धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात असणाऱ्या उंच कड्यावरून वाहणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतायत। सिंधुदुर्गच्या सावडाव धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद पर्यटक लुटतायत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 49,000 हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे। यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान 100 मिलीमीटर पावसापूर्वी पेरणी न करण्याचं आवाहन कृषी खात्यानं केलंय। सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास 19 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे व्यावसायिकांना फटका बसणार असल्यानं व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। दिवसभरात 4 वारकऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी बुडताना वाचवलं। पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली। अमरावतीच्या पश्चिम क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी इतवारा परिसरात पुलाचं बांधकाम हाती घेण्यात आलंय। मात्र गेल्या 8 वर्षांपासून या पुलाचं बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे नागरिक आक्रमक झालेत। पूल तोडो आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथे कचऱ्यामध्ये ऐतिहासिक मूर्ती आढळून आल्या। याकडे पुरातत्व खात्यानं दुर्लक्ष केलं। त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी उबाठा शिवसेनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं। पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। सांगली शहरातील कर्नाळ रोडवर बेकायदेशीररित्या पिंपळाच्या झाडाची कत्तल करण्यात आली। झाड तोडलं जात असताना 13 पक्ष्यांचा मृत्यू झालाय। दरम्यान पक्ष्यांची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे।
गोखले इन्स्टिट्यूट ब्राह्मण समाजातील पुरोहितांची माहिती गोळा करून महामंडळ कर्ज देण्यासाठी प्रयत्नशील राहील। राज्यात प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवन उभारण्यात येणार असून या भवनात नोकरी, व्यवसाय तसंच यूपीएससी, एमपीएससी साठी आवश्यक गोष्टी उभारण्यात येणार असल्याची माहिती परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी दिली आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव शिवारात दुर्मिळ जातीचा कासव आढळला। स्टार इंडियन टॉर्टॉइज प्रजातीचा हा कासव असल्याचं जीवशास्त्र अभ्यासकांनी सांगितलं। अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणनं तेल पुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। यामुळे निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचे आणि दरवाढीचे संकट येऊ शकतं। यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टला सुरू होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांसोबतच विशेष गाड्यांच्या आरक्षणाला 23 जूनपासून सुरुवात होते। गणपतीकरता कोकणात जाण्यासाठी 25 आणि 26 ऑगस्टसाठीच्या तिकिटांना मुंबईतील चाकरमान्यांकडून विशेष मागणी असेल। प्रवाशांची ही वाढती संख्या पाहता मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे मार्गावर यंदाही 250 पेक्षा अधिक गणपती विशेष गाड्या धावणार आहेत। अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडिया विमान कंपनीला मोठा फटका बसताना दिसतोय। या अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांबद्दल आणि उड्डाणांबद्दल अनेक तक्रारी येत आहेत। अशातच डीजीसीएनं एअर इंडियाला एक गंभीर इशारा दिलाय। जर कंपनीच्या उड्डाण प्रक्रियेमध्ये अनियमितता सुरू राहिली तर एअरलाईनचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो किंवा तो रद्दही केला जाऊ शकतो, असा थेट इशारा देण्यात आलाय।